सकाळ झाली, सकाळ झाली, साऱ्या सृष्टीला जाग आली. चिमण्याचा किलकिलाट आणि कोकिलचं गाणं. पक्षी उठले, झाडे झुडपे सुद्धा उठले आणि आमचा बछडा सुद्धा उठलेला आहे. चला आता मी मोटर चालू करून येते आणि पाणी भरते. चला आता किती 5:30 पावणे 6 वाजले. 5:30 वाजलेले. 5:30चं हे हिवाळ्यामध्ये तर किती अंधार असायचा, पण आता जरा खूप उजेड आहे. आता मी जाते मोटर चालू करायला, पाणी भरून घेते. टॉम जेरी आणि बछड्याची आज खूप मस्ती चालू आहे. काल मी किचन गार्डन काल मी ते वाफा स्वच्छ केला गोलछडी त्याचा, तर त्यामध्ये त्यांना आता ती मऊ माती दिसली ना, तर आता कुस्त्या करून राहिले. जवळजवळ अर्धा तास झाले, अर्धा पाऊण तास मी तिकडून फिरून जाऊन आले, वॉकिंग करून आले. त्यांचं इथंच बसणं चालू आहे. मी जर जवळ गेले ना तर ते पळून पण जाते. आता त्यांना कळालं आहे, बछड्याला तर कळालं की मी आता मोबाईल काढलेला आहे. आता लय शाण्यावाणी दाखव, नाही शाण्यावाणी राहील आता. नाही चालले त्यांची मस्ती. त्यांना काय बघा, हे मऊ झाले ना, त्यांना मग शिसू करायला मस्त जागा झाली. त्यांना मस्ती करायला कुणी लागत नाही, त्याचं चालत एक आहे. लपाछपी, शिवाशिवी. ये बाया, तू हा खेळ कधी खेळली नाही का? बछड्या ऐकलं का काय म्हणती ती? आम्ही लपाछपी शिवाशिवी नाही खेळत, आम्ही खो खो खेळतोय. ए पाळली बछड्या, तिला पकड. ओय मी नाही जात, माझी मम्मी आली, ती आली का मला दापाटा दिन सारखं जेरीच्या मागं पळती म्हणून. टॉम काय इथं बसली तुम्ही? अगं आम्ही ना खो खो खेळतोय, खो खो. अरे तुम्ही दोघं तिकडे जाऊन कोण लपून बसले? तिकडून मम्मी आली, मला चांगली झोडपून काढा. ती म्हणाल तुम्ही मारामारी खेळत होत्या का काय? तिला काय माहिती आपण खो खो खेळतोय. इकडं सगळं चिरून ठेवलं आहे, कांदा कोथिंबीर, आणि इकडं बटाट्याच्या फोडी आणि मिरच्या पण चिरून ठेवलेल्या आहेत. तुम्ही काय करणार आहे? काल खूप उशिराने मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली, तर काकांना म्हटलं 2-3च भाज्या आणा, कारण त्या भाज्या संपवता आहे ना, बाकीचं खाणंच होत नाही, खूप वाटतं. आणि हे मी आता काकांना त्या दिवशी पुण्याला गेले होते त्यावेळेसच केले होते, आणि आता याच्या अगोदर मी हिवाळ्यासुद्धा नाही केले. तर आज पुन्हा योग आला. तिकडच्या भाज्या काकांना म्हटलं आठवड्याच्या बाजाराच्या भाज्या आहे ना कमी करा, 2-3च घेऊन ये, मग हे असं खायला मिळतं. मी आता एवढं उशिराने भिजत घातलं तरी छानपैकी फुगून आलेलं आहे मस्त. आणि मी बनवत आहे आज डोसे. आता बटाट्याची चटणी चालू आहे, बटाट्याची चटणी करते. बटाट्याची चटणी झाली आहे, आता त्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर टाकून दिली आहे. आणि आज वातावरण बिलकुल पावसाचं आहे. आज पाऊस पडावा खरंच. खूप सकाळी अगदी रिमझिम आला होता, अगदी म्हणजे 2-3, 5-10 सेकंद होता, गेला. माझी कालची रांगोळीसुद्धा त्यांनी पुसून नाही टाकली, तर मी कशाला नव्याने काढू? पुसली असती तर मी काढली असती. आणि वातावरणात इतकं म्हणजे काळे ढग वगैरे जाऊ राहिले ते, पण पाऊस पडला पाहिजे.
A few moments later. ओ पाऊस आला. चला आता मला आहे ना जिथं गळतंय तिथं ठेवून द्यावं लागेल. इतके दिवस बाहेरच होतं हे. थोडा येत होतं ना तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण आता आहे ना जास्त यायला लागलाय त्याच्यामुळे आता इथं ठेवून देते. गळत नव्हतं इथून मागं, पण जास्त आलं का मग ते गळतं. इकडं ऑलरेडी ठेवून दिलेलं आहे. पावसाची गंमत बापरे, लय दिवसात ना आला, खूप छान झालं. पाऊस आला ना मला सगळ्या खिडक्या बंद करून घ्याव्या लागतात. हे पाऊस कसा आहे हा इकडून येऊ राहिलेला आहे, इकडच्या खिडक्या बंद केल्या, तिकडच्या बंद केल्या, तिकडचं सर्व बंद केलं. फक्त इकडचं कसं हे पडवी ना, ह्या पडवीमुळे जरा मग खिडक्या ह्या उघड्या राहतात, ते दार पण उघडं राहतं, त्याच्यामुळे जरा उजेड आहे. नाहीतरी इथं पडवी नसती ना तर पुरा अंधार झाला असता. असा अंधारात बसावं लागला असता, कारण लाईट पण गेली आता. आणि आज मस्त पाऊस जर राहिला ना तर मस्त मी बाहेर बसते पडवीवर खायला. ते एवढं फुगलेलं पीठ आहे, ढवळून घेतलं सपाट. मी नाश्ता म्हणून नाही आहे, मी अख्खं जेवण म्हणून करणार आहे. नाश्ता करता ते काय पोटच भरून जातं. पोटाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच खावा. अति खाणं म्हणजे कसं आहे पण पोटावरच अत्याचार करतो ना. आणि तसं आता पावसामध्ये पुढे जाणंच होत नाही. मस्त जाळीदार झालं. डोसे कसे कुरकुरीत करायचे हे मागच्या वेळेस मी डोसे केले होते, त्यावेळेस मला प्रश्न विचारला होता, डोसे कुरकुरीत होत नाहीये माझी ताई, डोसे कुरकुरीत कसे करायचे. तर हे ज्यावेळेस आपण डोसे बनवतो ना त्यावेळेस डोसे टाकायच्या वेळेस म्हणजे हे डोसेचं पीठ टाकायच्या वेळेस मिठाचं पाण्याचं शिपडा द्यायचा, म्हणजे पाण्यामध्ये मीठ घ्यायचं आणि ते त्याच्यावर शिंपडून द्यायचं. तर डोसे अगदी कुरकुरीत होतात. आमचं दुपारचं काम हेच असतं की सोयाबीन निवडायचं. मला मी दाखवते आता आहे ना गोकर्णाची फुले खूप छान आलेली आहे. हे बघा आमच्याकडे ना ही पांढरी आहे ना फुलांचं गोकर्ण खूप येतं. तर हे गोकर्ण साधारण श्रावण महिन्यामध्ये म्हणजे पावसाळा सुरू झाल्यावर येतातच. हा जो आहेत ना हा गोकर्ण फुलांचा प्रकार, रानफुलांमध्ये प्रकार आहे हा. आणि रानफुलं कोणकोणते आमच्या इकडं सापडतात एक सेपरेट आणि खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे, जरूर बघा तो. तर त्याची लिंक मी दिली तर देईन, लक्षात राहिली तर देईनच नक्की. आता चला मी चालले सोयाबीन निवडायला. हे निवडलेलं आहे का? आज किती निवडायचं टार्गेट ठेवलंय? काका गावात होते इतक्या वेळ, माझंच काम करायचं होतं पण काय माझं होत नाहीये. काय करावं, आमचं नशीब नाही. हो काका, तुम्ही म्हणतात ना ते तिथून पाणी असं जातं पाणी, इथं तिथं वाळा वनस्पती लावली तर परमनंट उपाय होईल. म्हणजे मग ते पाणी ना सगळं खाली असं राहणारच नाही, शिवाय विकलं पण जातं. वनस्पती वाळा वनस्पती नाही ती बांधावर लावता येते ना, पावसाळ्यामध्ये तर लय भारी येईल ती. उन्हाळ्यामध्ये खास करून वाळा वापरला जातो तो माठाच्या तिथं किंवा गरम होऊ नये यासाठी. ती एक गवताची वनस्पती असते आणि ही वनस्पती आपण बांधावर किंवा असं कडेकडेने लावलं तर त्याचं बी कुठं मिळतं काय माहिती.
तर एक जलसंधारण म्हणून त्याचा चांगला वापर होतो आणि जमिनीची धूप पण कमी होते. तर ह्या वनस्पतीचा उपयोग आहे ना अत्तर सुगंध ह्याच्यासाठी वापर केला जातो. अत्तर सुगंध आहे ना याच्यामध्ये वापर करतात आणि याला मागणी पण खूप आहे. पण ही शक्यता आपल्याकडे नाहीच उगत वाटतं, हे की नाही हो काका? आपल्याकडे उगत नाही ना ही, कारण त्याला पाणी भरपूर पाहिजे असं. अजून कुणी इथं आम्ही प्रयोग केलेला नाहीये, पण वाळा ही वनस्पतीचं आहे ना खूप छान आहे असं. हे वाळ्याचा उपयोग का ते पंखे नाही का, पंखे राहतात पास उन्हाळ्यामध्ये गरम झाल्यावर, चटाया, पंखे चटाया, हा पाण्यामध्ये पण टाकतात ते आणि वास खूप छान येतो त्याचा. हा का तुम्ही बघितला? हा काकांचं नेहमी दर महिन्याला नागपूरला काम राहायचं. नागपूरची बर्फी, संत्र्याची बर्फी लय भारी. आणि तो वाळा आणि जो निघणारा तो सर्फ वाळा खूप फरक आहे. आणि आपल्या घरामध्ये जो निघाला होता ना तो वाळा, तो सर्फ जातीचा प्रकार आहे. आशिया आफ्रिका खंडामध्ये जास्त करून आढळून येतो. तांदुळासारखा हा गुळगुळीत नसून तो असा चपटा असतो आणि इतका वळवळ वळवळ करत असतो ना बस. आणि तो कुठं असतो सर्वसाधारण म्हणजे जमिनीतच असतो, पण पाऊस जास्त झाला का मग ते वर यायला लागतात, माती उकरून वर यायला लागतात. आणि यांचं खायचं काम, यांचं खाण्याचं खाद्य काय असतं, किडी मुंगी, अळ्या पण असतात. सर्वसाधारण मी बघितलेला आहे ना वाळा हा लाल तपकिरी आणि काळा ह्या पद्धतीचा असतो आणि त्याचा पोटाकडचा भाग आहे ना फिकट कलरचा असतो. शेळ्या आल्या यांचे डोळे ना अतिशय बारीक असतात, म्हणजे फार म्हणजे ते दिसतच नाही असे डोळे, म्हणून यांना आंधळा साप म्हटलेलं असतं. लांबी 12.5 ते 23 सेंटीमीटर पर्यंत असते आणि यांची शेपूट ना टोकरी पद्धतीने असते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या वाळा सर्प याला आहे ना वाळा म्हणतात, कणा म्हणतात, दानव म्हणतात, सोमनाथ म्हणतात, असे वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. किती महिने झालं? वर्ष झालं का? काय लग्नाला तो काय बोलवलं नाही पण आम्हाला लग्नाला? तुझं म्हातारा गेलो लग्न झालं ना? वडील गेलो झालं लग्न? वडील गेलो झालं लग्न? लग्न तुझं वडील गेल्यावर झाले का? चला शेळ्या आल्या चरायला मस्तपैकी. शेळ्या खातील ते पडवीमध्ये त्याला काय म्हणतात, कडेकडेनी बसायचं. तुझ्या वडिलांनी याच्या वडिलांनी करून दिले का? चला मी तुम्हाला सांगत होते वाळ्याविषयी माहिती ना. आणि महाराष्ट्रामध्ये ना या वाळ्याला दानव, सोमनाथ, अंधासाप आणि वाळा अशी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. गोव्यामध्ये याला टिल्ल्यो म्हणतात. टिल्ल्यो हा वाळा आहे ना पावसाळ्यातच दिसतो बरं का. इतर वेळेस आहे ना पार जमिनीच्या खाली मस्तपैकी दीर्घ निंद्रा घेतो, कुंभकर्णासारखी निंद्रा घेतो, लवकर उठत नाही. पण पाऊस झाला का मग ते वर येतात, मग त्याच आहे ना त्याच्या डोक्याने असं आहे ना माती उकरत उकरत येत असतो तो. कोण? हा खाली जमिनीत मग थंड असतं ना. सुरुवातीला खूप घाबरायची मला आहे ना, जेव्हा माहितीच नव्हतं इथं असा हा वाळा. डायरेक्ट काकांनाच बोलून आणायची की बघा तो वाळा. काव काका येईल त्याची लांबी इतकी पण नसते हा ना, एवढी मोठी वाळायची, एवढी एवढी सापच आहे पण तो चावत काहीच नाही करत. साप नसतो, सापाचाच प्रकार आहे ना काका. खूप चप्पळ, बाप रे, असं थांबतच नाही, असं नुसतं सळ 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 करत असतं. पण तो काही करत नाही एवढा, म्हणजे निरुपद्रवी असतो ना. आपल्याला नाही माहिती, विषारी नसतो ना. असतं विषारी असतो का ते माहिती नाही मला, पण निरुपद्रवी असतो काही नसतात ना. काय माहिती आता विषारी असतो का नसतो, पण चावत नसेल ना तो. तुम्हाला काय माहिती चावत आता? तुला काय माहिती? किती विंचू दिसले असेल पण बाबा ते विंचूंची माझी गाठ भेट नाही बाबा.
नाही बाई गाठ देत नाही बाई, त्याचं लांबूनच बरे दुरून ते लांबूनच पळविते त्यांना. एकदा आहे ना आमच्या इथे ना अगदी चुलीवर धामण होती, त्याच्या खाली पत्रा म्हणजे कसं चुलीवर आहे ना चूल झाकण्यासाठी तो पत्रा ठेवलेला आहे ना, तर त्याच्या खाली धामण गेली होती. काका आत्ताच दिपाळीची गोष्ट आहे, काका आणि अक्का गेले होते पुण्याला, त्याच्या खाली धामण होती आणि अशी डबल यानी बसली होती. आणि मी सहज टॉम आणि जेरीला हाका मारायला गेले, कुठे गेले काय म्हणून पाहायला गेले, तर त्याच्या खाली मला दिसली. मला वाटलं ते डबल साप आहे का काय. मी इतकी घाबरले, नेमकी मी भांडे घासत होते. मग आता काय करायचं, काकांना फोन केला. काका म्हणे आता मी काय करू शकतो, आता नेमकी सर्प जे पकडतात ते पण काही. मी काय केलं, हा दरवाजा लावून घेतले दोन्ही आणि यांच्या घरात जाऊन बसले. आणि मग सकाळी मग मी आली आणि बघितलं ना, तर तिथं ती धामण नव्हती, ती निघून गेली होती. यांची नावं काय ठेवली रे, बकऱ्यांना नावं काय ठेवली तुझ्या? हा काय काय नाव आहे सांग ना. काय आहे? बकरे बोकड्यांना काय नाव आहे? पांडू. वा वा छान. ऊन पडले बाई कडकडीत, काय सकाळी तर छान पैकी असं आला होता थोडाफार पाऊस आहे बाई. पाऊस झालं का काका? हे करायचंय ना, स्वतःही सायकल काही घेऊन गेली नाही. मी म्हटलं मी चालावं तर काय, मग मला घ्यायची सायकल. आता हे ठेवून द्यायचंय. कस काय झालं पीठ काका, पीठ कस काय झालं? अजून निवडायचंय का? खबर का, याला विचारून येते मी. मोबाईल माझा वीट चरू राहिले काय काय नाव आहे म्हटलं, मला नाही ऐकवायला, नीट सांग. तुझे नाही, तू नाही नाव ठेवली? माझ्या आहे मंत्री आठीवाडी. अरे वा वा वा. हिरोईनचे नाव नाही दिले का? हिरोईनचे नाव नाही. बरे वा. याच्यात मंत्री, याच्यात आमक राजा बिजा सगळे नाव असते. पण हा अच्छा, म्हणजे कलर मुळे दिला ना, ती तांबडी ना, ही तांबडी. काय वासरांना पिल्लू, बकरांना पिल्लू. मंत्री का बरं नाव दिलं? मंत्री एका जणाकडून मंत्र कोण घेतली, मग तिचं नाव मंत्री ठेवलं. त्याचं नाव मंत्र होता का तुझे? मंत्र्याकडे अच्छा हा. अरे वा वा छान नाव. पण त्यांना तू बोलल्यानंतर ते बरोबर येतात का असं म्हणते, त्या नावाने येतात का? येते ना. आमचं कसं बछड्या म्हटलं का बरोबर येतो, बछड्या म्हटलं का हा बछड्या. कसं लपून बसलाय, त्याला असं वाटलं काय कोणतं बकरू आलंय मोठं का रे. बछड्या लपून बसून पाहत येतो. आता निवडून हे इतके दिवस ठेवायलाच लागत नव्हतं काय. मला असं वाटतं आता आहे ना, एक महिनाभर आहे ना चांगला बिझी राहावा ते रेशन कार्ड करायला. माझं स्वतःच यूट्यूबवर येऊन काय नाही, ते पहिलं माझं रेशन कार्डाचं काम करून घ्या. पण त्याच्यासाठी जमीन किंवा घर लागत ना, हो काका? कंपल्सरी आहे. मला जमीन बी नाही, माझ्या नावावर घर पण नाही, मग कसलं काय.
मला भुईमुग फोडायचा आहे, शेंगा फोडायचा. गुणी आहे का काका ती तुझ्याकडं फोडायला? हे कोणी घे नाही काय पुढे गेलं नाही ना, हवेशीर पाहिजे ही अशी गुणी नाही, जाळी जाळीची. पुढून ठेवते, चिक्की करते. आल्या बाई, अगं या महाराणी आल्या का हो, तुम्ही दिसल्या का? चाल इकडे, चल चल चल. खाते का हे? खाते? अरे बापरे, अरे बापरे. थांबा, बोकडा नाही आता. हा इकडून जा म्हणजे बरोबर इकडून येईन. पळायला पळायला पळायला. बछड्या बछड्या घाबरलं. कुत्रं पण आहे, बरे पट्टा बिट्टा आहे त्याला. हा तुला बरं मोठं.